खेळाडू आहे, परंतु आजच्या दिवसातील जो खेळ होता तो आजच्या दिवसातील खेळपट्टीचा चांगला अनुभव घेतला होता रॉक या खेळाडूने. त्यामुळेच त्याच्याकडे जर षटक दिलं असं तर कदाचित थोडंसं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. 19 धावांची गरज असताना त्या 19 धावा पूर्ण केल्यात. ऋषभ काटे यांची अफलातून कामगिरी आणि मिसफील झाली आई महामाई माता स्टँड जवळ. जो 4 धावा गेला त्या 4 धावांचं नुकसान झालं, तो सुद्धा एक टर्निंग पॉइंट ठरला त्या मॅचचा. दोन्ही मॅच करता करो या मरो अशी स्थिती. या टुर्नामेंट्स मध्ये सर्वात जास्त धावा जर आपण बघितला तर बरेचसे खेळाडूने बनवलेत, परंतु पार्थ 11 कारिवली टीमद्वारे प्रतीक नाईक हा खेळाडू धावा बनवताना आपल्याला दिसलाय. प्रतीक नाईक आणि अक्षय हा खेळाडू उतरलाय आणि सर्वाधिक धावा जर आपण बघितलं तर प्रतीक नाईक याच्या खात्यावर आपल्याला जाताना दिसतात आणि नॉमिनीज म्हणून त्याचं सुद्धा नाव येतं. ऋषभ काटे तयार गोलंदाजी मार्गावर. जिगर वाजकळी त्याच्या मागच्या मॅच मध्ये दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. जेटीसीद्वारे थेट प्रेक्षेपण या सेमीफायनलचा मॅच सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करूया. पहिलाच बॉल बघितला आपण ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडूला मिड ऑफ मध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातोय. दोन्ही गाड्या एका सुरुवावर तू माय दोघांमध्ये सामंजस्यपणा नव्हता आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. विकेटचं पतन धावाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. एक धाव पूर्ण करताना तुमचा संवाद हा व्हायला हवा, वाद नको. संवाद असा व्हायला हवा की ही धावा होईल नको, आपल्याला धोका आहे. या सर्व गोष्टींची चर्चा तिथे विकेटवर असलेल्या बॅटरद्वारे होणं गरजेचं आहे. यस, नो अँड वेट, हा ना आणि थांब, या तिन्ही गोष्टी खरं तर इथे अद्यावत दिसल्या नाही आणि फायदा उचलला गेलाय. रेड सिग्नल म्हणजेच लाल रंगाच्या जर्सीमध्ये खेळत असणाऱ्या खारबाव टीमने. नवीन बॅटर आता जतीन आलाय. जतीन याने सुद्धा कालच्या दिवसात चांगली बॅटिंग केली होती. प्रतीक याच्यावर जास्त लक्ष असेल लाडक्या प्रेक्षकांचं. रायझिंग डिलिव्हरी, आत वळणारा बॉल, चांगला चेंडू बॅटरला बीट करतोय. धाव संख्या धाव फळकावर 1 गडी बाद 1. दबाव आलाय. पहिल्या बॉल पासून दबाव टाकलाय ऋषभ काटे या गोलंदाजाने. फलंदाजी करताना त्यांनी जो आत्मविश्वास निर्माण केला, जे 2 षटकार खेचले आणि मॅच संपवला, तिथे तो हिरो ठरला आणि कुठेतरी ही नोंद आगरी चषकामध्ये घेतली जाईल, जो इतिहास घडवलाय या मैदानावर. पुढचा बॉल, मोठा फटका, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि तो करत नाही कोणती चूक. विकेटचं पतन, 2 गडी बाद, धाव संख्या 1. बॅटिंग करताना बॅटरला पार्थ 11 कारिवली टीम संकटामध्ये सापडलेली आहे, परंतु प्रगती करायची असेल तर मेहनत ही फार महत्वाचं आहे. म्हणतात ना की उगवत्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र काढून तुमची प्रगती होत नसते. प्रगती करायची असेल तर सूर्योदयाआधी पळणाऱ्या घोड्याच्या वेगाने कष्ट करावे लागतील, तरच तुमची प्रगती होईल. आणि इथे प्रगती करण्याकरता आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्या बॅटरचं नाव आहे पप्प्या कॅरिक. या स्पर्धेमध्ये 10 चेंडूंचा सामना त्याने केला. 32 धावांचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 मॅच तो खेळलाय आणि 1 वेळा नाबाद सुद्धा त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक नाईक त्याच्यासोबत आहे. 3 सामन्यांमध्ये 34 चेंडूंचा सामना करत 66 धावा प्रतीक नाईक या खेळाडूने बनवल्यात. तो सुद्धा इथे दावेदार आपल्याला दिसून येतोय. गोलंदाजीमध्ये त्यांच्याच टीमचा मोहित याने सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळलेत. 4 विकेट्स त्याने कमावलेत. 48 धावा मोजलेत. आता तयार ऋषभ. ओ, चांगला फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू येतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली पप्प्या कॅरिक या बॅटरने. एका धावेची त्याने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर आहे ती 2.
JTC द्वारे जुडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता आगरी चषक 2024 मधील ही सेमीफायनलची लढत तुम्ही बघतायत. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाविरुद्ध लढताना दिसेल. गोलंदाज ऋषभ तयार, उंचीचा फायदा त्याला झालाय. फलंदाजाने तो फायदा उठवलाय, चेंडूला टोललाय कावकनर पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. शांत बसणारा खेळाडू नाही. प्रतीक नाईक ह्या खेळाडूला जसा चेंडू येतो तसा तो त्याच्यावर आक्रमक भूमिकेमध्ये तयार असतो. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 8 झाली आहे. लांब लचक असा षटकार त्याचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमधील त्याचा हा 7वा षटकार. चांगली आतषबाजी तो करतोय. सर्वात जास्त चौकार आणि षटकार ठोकणाऱ्या खेळाडू करता सुद्धा या ठिकाणी बॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. द केक नेशनचे पियुष पाटील, कामेश पाटील यांनी व्यवस्था केले. गोलंदाजी मार्गावर ऋषभ काटे तयार. सध्या पाहिलं जातं, चेंडूचं निरीक्षण केलं जातं. ऑस्ट्रेलियन कॅप परिधान करताना नेहमीच मी पप्पा खारीक या खेळाडूला बघितलंय. प्रत्येक मॅच मध्ये तो रेकॉर्ड्स बनवत असतो. जसा रेकॉर्ड्स त्यांनी शैलूमता व संघाविरुद्ध बनवला होता. 6 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असताना त्या 33 धावा त्याने बनवल्या होता आणि तो जर टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर तो एक विश्व विक्रम आहे. पुढचा बॉल, कोळवर टप्प्याचा चेंडू, सेलेमेडॉन मध्ये चेंडू राहतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरे धाबे करता पप्प्या खारीक उत्तेजित करतोय प्रतीक नाईक या खेळाडूला. 2 धावा होतात पूर्ण. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर पार्थ 11 कारिवली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10. क्रिकेटचं साहित्य आणून दिलं. आज तोच खेळाडू भारतीय टीम मध्ये एंट्री करतोय आणि थेट टेस्ट मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला दिसलंय. ध्रुव जुरेल याची आठवण झाली. वडील अर्थातच भारतात आपल्या सीमारेषेचं रक्षण करताना दिसलंय आणि आज असे खेळाडू पुढे येत आहेत आणि खरोखरच हे प्रेरणादायक असतात. हे खेळाडू, इतर जे खेळाडू आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये दिसत आहेत ते सुद्धा ते दखल घेऊ शकतायत, प्रेरित होऊ शकतायत. वेळेचं महत्व फार महत्वाचं आहे. म्हणूनच वेळ कुणाचा गुलाम नाही, वेळ कुणाकरता थांबत नाही. गोलंदाजी मार्गावर समोरच्या इनकडून गोलंदाज आलाय नितेश. समोर पप्प्या खारीक. धावसंख्या 10. स्विच करायचं होतं परंतु इथे हिट विकेट स्वरूपात पप्प्या खारीक याला परतावा लागतंय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 10. तर धावसंख्या धाव फळकावर आहे ती म्हणजेच 10 धावा. सचिन तेंडुलकर सरांच्या जर्सीचा सुद्धा क्रमांक 10चा होता. परंतु एक खेळाडू असा आहे जो दुसऱ्या देशामधून क्रिकेट खेळतोय आणि त्याने सचिन तेंडुलकरला प्रेरित होऊन तो जर्सी 10 क्रमांकाचे परिधान करतोय आणि तो खेळाडू म्हणजेच शाहीन आफ्रिदी. याची जर्सी जर आपण बघितली, वेगवान गोलंदाज आहे आणि 10 क्रमांकाची जर्सी तो परिधान करत असतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 10 धावा. चालू असलेल्या मॅच मध्ये लढावं लागेल बॅटिंग करताना बॅटरला. महेश आलाय
इनसाइड आउटचा फटका त्याचा पाहायला मिळाला होता, परंतु बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. वन बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना दिसलाय. निर्धाव चेंडूची नोंद. धावसंख्या अजूनही थांबली आहे, धावसंख्या थंडावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे, धाव फळकावला कुंटी लावलेली आहे. हे कामगिरी करतायत साईश्री खारभाव टीमचे खेळाडू. आता मोठा फटका खेळायचा होता, ऑन ड्राईव्ह आहे, एक धाव मिळाली. दुसरी धाव करता बॅटर धावत नाही आणि या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली धाव फळकावरती 11. बॅटर आपण बघतोय आता स्ट्राईक इनकडे प्रतीक आलाय. काहीतरी करावंच लागेल. वन मॅन आर्मी अशी भूमिका त्याला अदा करावी लागेल, कारण सर्व त्यांच्या खेम्यामध्ये त्याच्यावरच विश्वास ठेवून आहेत. तुझ्यावर भरोसा आहे. ओ चांगलं शॉट सिलेक्शन, परंतु एकच धाव मिळेल. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 12 धावा, 12 रन्स. आणखीन एक प्रेरणादायी खेळाडूची आठवण झाली, कारण 12 ऑक्टोबर 1997 साली जन्मलेला रिंकू सिंग मला आठवला आणि तो आकडा आला इथे 12, जो 2017 साली आपल्याला IPL मध्ये दिसला. टेनिस क्रिकेटमधून थेट IPL मध्ये एंट्री त्याची. आता पुढे येऊन चेंडूला टोळावलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? एक धाव मिळाली बॅटरला. दुसरे धाबे करता हे दोन्ही बॅटर प्रवास करतायत या विकेटवर आणि त्यांचा प्रवास सफल ठरतोय. 1.5 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा आहेत त्या 3 गडी बाद 14 धाबा, 14. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 14 धाबा. 3 षटकांचा मॅच होतोय, सेमीफायनलचा मॅच होतोय. चांगली लढत पाहायला मिळेल काय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना? पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यावर बॅटिंग करताना धाव फळकावर धाबा आहेत कारिवली टीमच्या 3 गडी बाद 14 धाबा, 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चेतन पाटील माऊली स्टुडिओचे मालक, त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. याचबरोबर चेतकचे पाटील हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झाले. त्यांचं सुद्धा सहकार्य या स्पर्धेकरता लाभलेलं आहे. चालू असलेला मॅच सेमीफायनलचा मॅच आहे आणि पार्थ 11 कारिवली टीमची धावसंख्या धाव फळकावर 3 गडी बाद 14. खूपच कमी धावसंख्या धाव फळकावर लागली जाते आणि आता क्लेन मॅक्सवेल प्रमाणे बॅटिंग करावी लागेल, कारण 14चा आकडा इथे आलाय. 14 ऑक्टोबर 1988 साली ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूचा जन्म आणि त्या खेळाडूने आज विश्वचषकामध्ये जे परिवर्तन केलं, 97 या धावसंख्येवर 7 गडी बाद झाले असताना त्यांनी द्विशतक झळकावलं. तशीच कामगिरी इथे कारिवली टीमला करावी लागेल या शेवटच्या षटकामध्ये, कारण 14 धावा फक्त बनल्यात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय, अतिशय चांगला खेळाडू आहे अक्षय पाटील. अक्षय पाटील मी अलिबागचा पाहिलाय, जो युनिटी प्रीमियर लीग मध्ये नुकताच गाजला होता. भाईंदर येथील ती 2 लाखाची क्रिकेटची स्पर्धा. अक्षय तयार. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतायत घाई आणि पाहता पाहता 2 धावा होतात पूर्ण. थोडीशी कदाचित हाताला जखम झाली असेल. वेगवान चेंडू होता आणि जास्तीत जास्त मी टिचून मारा करताना बघितलं या गोलंदाजाला. स्ट्रेट टू द बॉलर बॅटर हे फटके खेळत असतात आणि त्याच्याच फॉलो थ्रूच्या दिशेने त्याच्या दिशेने चेंडू जास्त येताना दिसत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 16 धावा, 16 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार झालाय. मोठे फटके येतील हे अजूनही अपेक्षा आहे पार्थ 11 कारिवली टीमच्या खेमामध्ये. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये मोनिश तरे आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना नेहमीच आपण जवळ बघितलंय. मयूर तरे यांचे बंधू आहेत मोनिश तरे. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत हे खेळाडू. एका धावनीची धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. अजूनही जो खतरा आहे तो खतरा काही कमी झाला नाही. 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये पाहूया काय करतात हे खेळाडू. शेवटचे 4 बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय तयार.
मोठा फटका, आता चेंडू हवेत आहे, काय हवाई सफल होईल काय? शतरक्षकाने अतिशय चांगला प्रयत्न केलाय. काय घडलंय बघूया तिथे. प्रयास तर खूप चांगला केलाय आणि काय नेमकं घडलंय ते बघूया. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. तरी सुद्धा 6 धावांचा इशारा आलाय. बेगी 6 धावांचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आणि जर पंचांना काही शंका आली तर पंच त्या ठिकाणी तिसरे पंचांना आमंत्रण देतील. तुम्ही खेळाडू मोटिवेट करू नका पंचांना. पाहूया या ठिकाणी निरीक्षण केलं जाईल, कारण या शेवटच्या क्षणाला कुठल्याही टीमचं नुकसान नको हेच पाहिलं जाईल. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी तिसरे पंच निर्णय. सेव्ह केल्यात धावा त्या शतरक्षकाने. वेल फ्लीड पराग वतारी यांनी हा धावा सेव्ह केल्यात आणि बॅटरने या चेंडूवर पूर्ण केल्यात. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा मिळतात बॅटरला. धावसंख्या 19. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा पंच मनोज परेड सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. या एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये कॅमेरामॅन या ठिकाणी खूप चांगलं काम करतायत. सोहम सकपा चांगली भूमिका अदा करतायत आणि त्यांच्याद्वारे आम्हाला ही चांगली माहिती मिळत आहे. कॅमेरामॅन चांगलं काम करतायत जेटीसीचे. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव गेलाय. दबाव दडपण सर्व काही पाहायला मिळतं या इनिंग मध्ये. धावसंख्या धावपळकावर आहे ती 20 धावा. 20 रन्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल टू गो. स्ट्राईक इनकडे असलेला खेळाडू महेश हा अजूनही विश्वासनीय फटका खेळताना दिसत नाही. आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडू जातोय ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय. संघाची धावसंख्या झाली धाव फळकावरती 21 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. 3 षटकांचा मॅच होतोय. सेमीफायनलचा मॅच होतोय. साईश्री खारबाव विरुद्ध फार्थ 11 कारिवली असा या दोघांमध्ये ही लढत आहे. पुढचा बॉल बॅटचा स्पर्श तर झाला. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली आणि ह्याच बरोबर 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 22 धावा आणि 23 धावांचे टार्गेट असेल साईश खारबाव या संघासमोर. 23 इज द टार्गेट.
तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहता जय बजरंग कारिवली विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्या त्या तब्बल जर पाहिलं तर 22 धावा आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलंय साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात। चांगली गोलंदाजी राहिली साई स्पोर्ट खारबावची या मॅच मध्ये, अगदी इम्प्रेस केलं गोलंदाजांना, परंतु जय बजरंग कारिवली या संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे, कारण कालच्या दिवसामध्ये मोहित घरतनं कमालीची गोलंदाजी केली आहे चेक या स्पर्धेमध्ये। चेक या ठिकाणी आणखी अनमोल रत्न, या ठिकाणी आपण बघतो आगरी रत्न, सिद्धार्थ म्हात्रे तसेच चेतन पाटील उपस्थित झाले। या वेलकम वेलकम सर, VIP लाईव्ह सर आपलं स्वागत आहे। आणि नक्कीच एक अनमोल हिरा येणार कड्डाचा कैवल्य म्हात्रे सुद्धा आहेत, वेलकम वेलकम, तुमचं सुद्धा स्वागत आहे। 23 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात साई स्पोर्ट खारबावला। पार्थ 11 कारिवली संघ तुम्ही पाहता प्रथम फलंदाजी करत असताना 22 धावा धावफलकावरती चेक केल्या। आमचे सर्वांचे लाडके दीक्षित पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत, वेलकम वेलकम दीक्षित, संध्याकाळ सत्रात तुमचं स्वागत आहे। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील अर्थातच मिनेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमानाचं आपलं हार्दिक स्वागत आहे। दिनेशजी पाटील आणि कुणालजी पाटील आपणास देखील विनंती करतोय, जे कारिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण अग्री चषक तुम्ही पाहताय आणि अग्री चषकामध्ये अग्री व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय। सुचंद्र या गावामध्ये खूप चांगली क्रीडा स्पर्धा, यशस्वी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, कारण चांगली स्पर्धा भरवली गेली आहे फॉलो गँगच्या माध्यमातून, आणि फॉलो गँगचा देखील इथे नाम उल्लेख जरूर करावा लागेल, कारण खूप चांगल्या पद्धतीनं कार्य या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। या मॅच मध्ये स्टार्टअप मुवमेंट क्रिएट करावं लागेल या गोलंदाजाला, अगदी पहिल्या षटकामध्ये मोहित घरतला चांगली गोलंदाजी करावी लागेल। ओव्हर द विकेट गोलंदाज तयार, पहिलाच बॉल खोलवर टप्प्यात चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये पप्प्या खारीक आहे तिथे, इथे चांगला प्रयत्न आहे, जीवाच्या आकांतामध्ये पप्प्या खारीक धावला होता, परंतु झेल कंप्लीट करू शकत नाही आहे। प्रणय पाटीलचा हा झेल होता, चांगला प्रयत्न केला होता पप्प्या खारीकनं, परंतु इथे 2 धावा मिळाल्या चेंडूवरती, छातीचा कोट अगदी केला होता पप्प्या खारीक, चांगला प्रयत्न, मोहित घरत चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो, परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल साई स्पोर्ट खारबाव या टीमच्या विरोधात। ओव्हर द विकेट मोहित घरत पुन्हा एकदा खोलवर टप्प्याला चेंडू, मोठा फटका प्रणय पाटीलच्या बॅट मधून येतोय, चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्स। यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, सुजित आहे तिथे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये, इथे एकच धाव मिळते। या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या तब्बल 11 या आकड्यावरती। 23 धावा बनवायच्यात, फलंदाजीमध्ये फारसं यश प्राप्त झालेलं नाही आहेत। पार्थ 11 कारिवली संघ, अगदी प्रतीक नाईक महत्वाचा खेळाडू होता, त्याच्या बॅटमधून 14 धावा आल्या, पप्प्या खारीक लवकर पास झाला या मॅच मध्ये, आणि अगदी जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या। अक्षय साठी इथे पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षण पहा लाजवाब, आणि इथे तिसऱ्या पंचानं रेफर केलाय सुजित यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये, आणि भिवंडी परिसरातील एक नामवंत यष्टिरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि इथे या चेंडूवरती कुठेतरी काय घडलंय, पंचांना देखील तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली या चेंडूवरती, तर आमचे तिसरे पंच पाहणी करतील।
इथे फलंदाज यष्टीच्या स्वरूपात बाद होतोय. अक्षय पाटील इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त स्टंपिंग पाहायला मिळतंय सुजित नाईकच्या माध्यमातून. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये फलंदाजीची मुवमेंट पाहायला मिळाली आणि तदनंतर सुजित नाईकनं केलेली मुवमेंट कमालीची राहिली. यष्टांच्या मागे गेम चेंज करण्यासाठी सुजित नाईक ओळखला जातो आणि ती विकेट मिळवली. अक्षय पाटील इथे बाद झाला. पहिला धक्का साई स्पोर्ट खारबावला या मॅच मध्ये बसला, कारण अगदी फटका खेळल्यानंतर अक्षय पाटीलचा मागचा पाय थोडा हवेत होता आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना सुजित नाईक या चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीनं यष्टीच्या स्वरूपात इथे फलंदाजांना बाद केला. नवीन फलंदाज पराग वतारी मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. पर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा मोहित खरतनं खर्च केल्यात. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली, पॉइंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. हा सामना रंगेल, कारण कारिवली संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि साई स्पोर्ट खारबाव आणि पार्थ 11 कारिवली संघ जेव्हा एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा सामने रंगतच असतात. अगदी प्रत्येक चेंडूवरती संघर्ष पाहायला मिळतो या दोन संघामध्ये. केदारनाथ एंटरप्राइजेस प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. आगरी चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हा षटक निर्णायक आहे. तर या षटकामध्ये विकेट आल्या, धावा कमी दिल्या तर हा सामना अगदी रंगू शकतो, परंतु इथे चांगली गोलंदाजी गोलंदाजाला करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक नाईक, ज्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला. काय बॅटिंग केली, विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला होता, परंतु आज खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये प्रतीक नाईकला या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. बॅटिंग करत असताना 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु गोलंदाजी करत असताना त्याला दमखम दाखवावी लागेल. स्ट्रायकिंगला पराग वतारी आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमधून फटका आला होता, तो बाद झाला, परंतु ऋषभ काटेनं अफलातून तो सामना फिनिश केला. दोन्ही संघ जर पाहिलं तर भिवंडी परिसरातील भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये हे संघ खेळत असतात, त्यामुळे एकमेकांचे डावपेच या दोन्ही संघांना ठाऊक आहे. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल, एक चांगला सामना पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना. प्रतीक नाईक बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडू 11ची गरज आहे साई स्पोर्ट खारबावला या स्पर्धेमध्ये अगदी फायनलच्या मॅचमध्ये दाखल होण्यासाठी, परंतु कारिवली संघ हा सामना सहजरित्या सोडणार नाही आहे असा संघ. ओव्हर द विकेट. प्रतीक नाईकचा हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न आणि ते 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा, कारण क्षेत्ररक्षण खराब राहिलाय. परंतु या दोन्ही फलंदाजाचं कौतुक देखील करावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती. चांगला फटकाला. जतीनचं क्षेत्ररक्षण खराब राहिलं या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील जतीननं अशा भरपूर साऱ्या चुका केल्या या स्पर्धेमध्ये. इथे देखील मॅचच्या क्रुशियल मुवमेंटला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जतीनच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. प्रतीक नाईक यावेळी चांगला फटका इनफिल्डच्या वरतून खेळले तर बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय प्रणयच्या बॅटमधून. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग करतोय प्रणय पाटील. आज जबाबदारीने खेळतोय या मॅच मध्ये, त्याला ठाऊक आहे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. यावेळेस देखील लोअर फुटा चेंडू होता, गॅप मध्ये खेळले तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खूप चांगला कव्हर रायू आणि इथे 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 21 या आकड्यावरती. पार्थ 11 कारविली संघ कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला या संघाने, परंतु आज दत्ताई स्पोर्ट्स ज्युनियर टीमचा कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबा. आपण 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीक नाईक या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्या.
इथे मॅच फिनिश होईल का? आणि यस, हा विजयाचा चौकार येतोय प्रणयच्या बॅटमधून आणि सामना जिंकलाय साई स्पोर्ट खारबावनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम साई स्पोर्ट खारबाव. हार्ड लक, टफ लक, पार्थ 11 कारिवली. आपण देखील खूप चांगला खेळला या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये हा संघ पराभूत झाला या स्पर्धेमध्ये आणि तिसरा क्रमांक या संघाने फटकावला असंच काही म्हणावं लागेल. कारण धावा झालेल्या नाही आहेत पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये धावा भरपूर कमी झाल्या कारिवली टीमच्या आणि गोलंदाजी करत असताना प्रतीक नाईकनं देखील या षटकामध्ये धावा जास्त खर्च केला. अगदी मोहितच्या पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाले असताना ते या मॅचमध्ये घुसखोरी करता आलीच ती कारिवलीला, परंतु खारबाव संघ लाजवाब खेळ दाखवत असताना या मॅच मध्ये फायनल मध्ये दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट्स खारबाव टीम. या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये ते दाखल होत आहेत. या स्पर्धेकरता जे आपल्याला मॅन ऑफ द मॅच